मावशी नमस्कार. हे मावशी ह्या कोण? मी रेणुका बिराजदार मांत्रिक शरणाप्पा बिराजदारांची पोरगी आहे रे मी. हे सगळ्यांना माहिती आहे मी कॉमेडीज करत आले आहे, पण हे नाटक आहे ना वेगळं आहे. आपण असं कधीच समाधानी होऊ नये नटाने असं मला वाटतं. एक तर निवड केली इथेच माझ्यावरती दडपण आलं. रंगभूमीवर उभंही राहता येत नाही ना, ते सुद्धा त्यांच्याकडे येऊन उत्तम काम करतील. एक तर 18 वर्षांनी नाटक आलं आहे आणि विनोदी अजिबात नाही आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत विनोदीच करत आले. त्यातून कुमार सोनी म्हणजे अगदी स्कूल वेगळी आहे. मी ज्या स्कूलमधून आले लोकनाट्य फार्स आणि हे सगळ्यांना माहिती आहे मी कॉमेडीज करत आले. पण हे नाटक आहे ना वेगळं आहे. एक तर नाटक वेगळं आहे, त्याचं जॉनर वेगळं आहे, त्याचं म्हणणं वेगळं आहे आणि त्यात प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळं आहे. त्यातून आपल्याला काहीतरी वेगळं करणं म्हणजे एवढ्या वर्षानंतर एक तर नाटक नाही त्यातून पण वेगळं करून दाखवणं. त्यातून कुमार सोनी दिग्दर्शक आणि म्हणजे जवळजवळ रंगवृत्ती म्हणजे लेखकच म्हणा किंवा लेखक आमचे कथा ज्यांची आहे हेमंत एदलाबादकर, त्यांनी माझी एक तर निवड केली इथेच माझ्यावरती दडपण आलं की बाबा आता कसं मी म्हणजे त्या भूमिकेला मला न्याय दिलाच पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. तर मला खूप टेन्शन होतं. पण ठीक आहे, आता सगळे म्हणतात की बरं होतं आहे म्हणजे मला आपण असं कधीच समाधानी होऊ नये नटाने असं मला वाटतं. हे बघा धर्मा जिवंत आहे आणि आत्मा बित्मा असं काही नसतंय आणि तुम्ही या मांत्रिकाला बोलवणार अरे म्हणजे? कोण आहे हा? मी पॅरासायकॉलॉजिस्ट डॉक्टर धर्माधिकारी. रे असशील रे जगाचा डॉक्टर असशील तू, पण या वड्याची काय माहिती रे तुला? कुमार सर म्हणजे एकतर त्यांचे पीजे असतात आणि एक तर वातावरण एकदम हस्तखेळतं असतं सरांचं. त्यांना अजिबात सिरियस म्हणजे जरी ते सिरियस नाटक करत असतील किंवा काय, पण त्यांची पर्सनॅलिटी एवढी कॉमेडी आहे. मी तर आधी घाबरलेच होते त्यांच्यासमोर उभं राहायला. पण ते माणूस इतका गोड आहे ना, मी खरोखर सांगते, एक तर हुशार आणि गोड. बरं ते एवढे डाऊन टू अर्थ आहेत आणि मला असं वाटतं की ज्यांना रंगभूमीवर उभंही राहता येत नाही ना, ते सुद्धा त्यांच्याकडे येऊन उत्तम काम करतील. कारण माझा स्वतःचा मी अनुभव सांगते की मला एवढं वेगळं कॅरेक्टर करताना मला खूप दडपण आलं होतं. तर त्यांनी माझ्याकडनं इतकं छान करून घेतलं आहे ना, समोरून मला जेव्हा सांगतात तेव्हा मला असं वाटतं की हे माझं नाही आहे, हे कुमार सोनी सरांचं आहे. आणि मी सांगते की हे सरांनी करून घेतलं आहे माझ्याकडून. मी नक्कीच आवाहन करेन, जर प्रेक्षकांना एकतर वेगळा विषय मी खूप काही बोलणार नाही, कारण हॉरर आहे त्याच्यामध्ये, एक सस्पेन्स आहे, हॉरर आहे. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नाटक, जर मी 500 रुपयाचं तिकीट काढून येते किंवा 300 रुपये तिकीट काढून येते तर माझे पैसे वसूल होणार एवढं नक्की आहे. याची गॅरंटी मला असं वाटतं की आम्ही देऊच शकतो. आणि जेवढे जण आले आहेत त्यांच्याकडनं ज्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत त्या उत्तमच आहेत. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी एकदा नक्कीच नाटकाला यावं आणि काय भूलभुलैया आहे तो आजमावा.